Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण 6th स्टँडर्डचा सायन्सचा सेकंड लेसन पूर्णपणे आपला शिकून झालेला आहे आणि आता आपण बघणार आहोत त्याची एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये हे फिल इन द ब्लँक्स आहे आणि काही क्वेश्चन्स आहे. हे क्वेश्चन्सचे डायरेक्टली आन्सर मी तुम्हाला आता लिहून देणार आहे. तुम्ही फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला या आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. सो स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स आहे. डायरेक्टली उत्तर तुमच्या समोर लिहून देते आहे. पहिला क्वेश्चन आहे, द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे हे मोजण्यासाठी आपण कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे? येस, इट इज नथिंग बट अ थर्मोमीटर. आपण कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत? थर्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत. स्पेलिंग सगळ्यांनी लर्न करा आणि लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुढे, द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं सांगितलं तुम्हाला? 37 डिग्री सेल्सिअस. कुठल्याही ऋतूमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कुठल्या याच्यामध्ये आपलं बॉडी टेम्परेचर एवढंच मेंटेन झालं पाहिजे. ओके, नेक्स्ट, व्हेन मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट. एका फिक्स पॉइंट पासून आपण जेव्हा डिस्टन्स मेजर करत असतो त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? ओरिजिन म्हणत असतो, किंवा अजून काय नाव आहे रे? रेफरन्स पॉइंट. त्याला रेफरन्स पॉइंट सुद्धा म्हणत असतो आपण. आपल्या पुस्तकामध्ये आलेलं आहे, एका विशिष्ट बिंदूपासून आपण जेव्हा मोजायला सुरुवात करत असतो त्याला आपण रेफरन्स पॉइंट किंवा ओरिजिन म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ही माहिती तुम्हाला. इन द ग्लास बल्ब ऑफ द थर्मामीटर कलर डायटॅश इज यूज. म्हणजे थर्मामीटर मध्ये कलर काय वापरतात? कलर अल्कोहोल वापरतात. आणि दुसरा कुठला पदार्थ वापरतात रे? मर्क्युरी, which does not stick to the glass and which is a bright in color. Okay, so it is easily seen. नेक्स्ट वन, द SI युनिट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर SI युनिट जर तुम्ही विचारलं तर डिग्री सेल्सिअस लिहू नका किंवा फॅरेनहीट लिहू नका. SI युनिट काय आहे तुमचं? नेहमी लिहायचं केल्विन. ओके, हा फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच इन्स्ट्रुमेंट विल यू यूज फॉर द फॉलोइंग. तुम्ही अशा केसमध्ये कुठले इन्स्ट्रुमेंट वापरणार आहात? स्टेट द नेम ऑफ द अप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. आणि ते इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. आता मेजरमेंट चॅप्टर मध्ये आपण खूप सारे इन्स्ट्रुमेंट बघितले. फर्स्ट क्वेश्चन आहे, लेंथ ऑफ पेन्सिल और पेन. पेन किंवा पेन्सिलची तुम्हाला लेंथ मोजायची आहे तर काय वापरणार? येस, इट इज नथिंग बट अ रूलर. तुम्ही पट्टीचा वापर करणार. पट्टीने मोजणार ती लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे. युअर ओन हाईट, तुम्हाला स्वतःची उंची मोजायची आहे तरी तुम्ही काय करणार? तुम्ही मेजरिंग टेपचा उपयोग करणार आहे. एक मेजरिंग टेप असतो. पुढे, द ग्रीथ ऑफ अ लार्ज ट्री ट्रंक. हे एक झाड आहे. इथे एक काय आहे? असं झाड. मग ही याची ग्रीथ तुम्हाला, हे जे त्याचा ट्रंक आहे, ट्रंक म्हणजे काय? बूड. त्याचा आपल्याला काय मोजायचं आहे? सर्कम्फरन्स मोजायचा आहे. त्याचा सर्कम्फरन्स म्हणजे काय? परिघ मोजायचा आहे. त्यालाच ग्रीथ सुद्धा म्हणत असतो. तो मोजण्यासाठी तुम्ही काय वापरणार? मेजरिंग टेपचा वापर करणार. काय वापरणार? मेजरिंग टेप. पुढे, द थिकनेस ऑफ अन इरेजर. इरेजर तुमचं किती जाड आहे? कशाने मोजणार? पट्टीने, रुलरने मोजणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द पेअर. खूप सोपा क्वेश्चन आहे. SI युनिट ऑफ लेंथ. लेंथचं SI युनिट काय आहे? येस, इट इज मीटर. लेंथ कुठेही जा, कशामध्ये मोजणार? स्टँडर्ड युनिट त्याचं मीटर आहे. युनिट ऑफ टेम्परेचर यूज इन रिसर्च एक्सपेरिमेंट. रिसर्च एक्सपेरिमेंट करायचे असे सायंटिस्टला, त्यावेळेस ते डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहीट वापरणार नाही. ते SI सिस्टीम मधलं जे स्टँडर्ड युनिट आहे टेम्परेचरचं, की जे आहे केल्विन, त्याचा उपयोग तिथे करणार आहे. मग रिसर्च एक्सपेरिमेंट मध्ये नेहमी कुठलं युनिट वापरणार? टेम्परेचर मोजण्यासाठी केल्विन वापरणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही चुकून डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहीट लिहाल. लक्षात ठेवा. हे मेजरिंग युजिंग अ हँडस्पॅन. हँडस्पॅन वापरून जी आपण मेजरिंग करत असतो ते काय आहे तुमचं? नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आहे, कारण प्रत्येकाचा हँडस्पॅन वेगवेगळा असतो. ठीक आहे. पुढे, रेड कलर लिक्विड इन थर्मोमीटर. थर्मोमीटर मध्ये दोन गोष्टी भरतात, एक मर्क्युरी आणि एक रेड कलरचं लिक्विड असतं. त्याला काय म्हणतो आपण? अल्कोहोल म्हणत असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मॅच द पेअर पण झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ट्रू ऑर फॉल्स. किती सोपे प्रश्न आहे रे, फटाफट उत्तर देऊ शकता तुम्ही. राईट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ते लिहा. 1 किलोमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. माय गॉड, किती चुकीचं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय शिकवलं मी? 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. लक्षात ठेवा, उल्लू बनवण्यासाठी तुम्हाला असं दिलेलं आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर नसतंच. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर असतो. सो इट इज फॉल्स, म्हणून ते चुकीचं आहे. इफ अ रुलर अँड मेजरिंग टेप आर यूज्ड टू मेजर द लेंथ.
एक तर पट्टी वापरली किंवा मेजरिंग टेप वापरला, द लेंथ ऑफ द टेबल विल बी डिफरंट. मग ते टेबलाची जी लांबी आहे ती वेगवेगळी येणार आहे का? नाही, ते अॅक्युरेट मेजरमेंट सांगणार आहे. कारण पट्टी काय आहे, स्टँडर्ड मेजरमेंटचं युनिट आहे. त्यानंतर मेजरिंग टेप काय आहे, हे सगळे स्टँडर्ड मेजरमेंट मध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे त्याची वेगवेगळी, त्या टेबलाची लांबी जर तुम्ही कशाने मोजली, पट्टीने मोजली किंवा तुम्ही टेपने मोजली, ती वेगवेगळी येणार आहे का? नाही येणार. सो इट इज ऑल्सो फॉल्स. म्हणून नीट वाचायचं, त्याचा अर्थ लावून घ्यायचा आणि मग उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. पुढे डिजिटल थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन अ लॅबोरेटरी. डिजिटल थर्मोमीटरचा उपयोग बॉइलिंग टेम्परेचर म्हणजे जे पाणी उकळत आहे लॅबमध्ये तिथे वापरतात का? नाही. आपल्या शरीराचा किती ताप आला आहे बघितलं ना तुम्हाला, मी तो डिजिटल थर्मोमीटर दाखवला होता. बीप बीप वाजतं आणि नंतर मग ते आपल्याला लगेच कळतं. तर डिजिटल थर्मोमीटर बॉइलिंग टेम्परेचर नाही, लॅबमध्ये कुठलं वापरतात, लॅबमध्ये तुमचं जे लॅबोरेटरी थर्मोमीटर आहे ते वापरत असतात. सो इट इज ऑल्सो फॉल्स. हे पण तुमचं फॉल्स आहे आन्सर. पुढे एरर्स इन द ऑब्झर्वेशन कॅन बी लीड टू मिस्टेक व्हाईल रेकॉर्डिंग द टेम्परेचर. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर मोजत असताना तुमच्याकडून पाहण्यात किंवा कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली तर काय होत असतं, एरर्स इन ऑब्झर्वेशन कॅन बी लीड. मग तुमचं टेम्परेचर रेकॉर्डिंग मध्ये मिस्टेक्स होऊ शकतात, ऑब्विसली होऊ शकतात. द अॅक्युरेट टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी टोल्ड जस्ट बाय टचिंग इट. आपण नुसतं एखाद्या पदार्थाला टच करून किंवा एखाद्या व्यक्तीच्या असं करून अॅक्युरेट टेम्परेचर सांगू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. कसं काय सांगू शकतो, अंदाजे सांगू शकतो ना, त्याच्यासाठी थर्मोमीटर लागणार आहे. सो इट इज ऑल्सो फॉल्स. हे काय आहे, तुमचं फॉल्स स्टेटमेंट आहे. अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. बिग पहिले वापरायचं आणि मग छोटं छोटं. म्हणजे काय रे, बिग टू स्मॉल म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. बिग टू स्मॉल काय असतं, डिसेंडिंग, आणि स्मॉल टू बिग काय असतं, असेंडिंग ऑर्डर असतं. गणितामध्ये तुम्ही शिकलेले आहात. मग त्यांनी 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 mm आणि 1 मीटर दिलेलं आहे. सगळ्यात मोठं 2 शहरांमधलं अंतर मोजायचं असेल तर काय करतो आपण, 1 किलोमीटर वापरत असतो. म्हणून 1 किलोमीटर हे सगळ्यात मोठं आहे. किलोमीटर पेक्षा छोटं काय आहे तुमचं, मीटर. मीटर पेक्षा छोटं काय आहे, सेंटीमीटर. आणि mm हे सगळ्यात छोटं आहे म्हणून तो शेवटी येईल. अशा पद्धतीने आपण त्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट लेंथ दॅट कॅन बी मेजर युजिंग रूलर फ्रॉम कंपास बॉक्स. कंपास बॉक्स मधली पट्टी वापरून आपण सगळ्यात कमी डिस्टन्स कोणतं मोजू शकतो. येस, इट इज नथिंग बट 1 mm. 1 mm चं डिस्टन्स आपण हे करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, विच युनिट विल यू यूज व्हाईल मेजरिंग द फॉलोइंग. आता तुम्ही कुठले कुठले युनिट वापरणार आहे ते लिहायचं. तुम्हाला जर लेंथ ऑफ दी बुक मोजायची आहे तर काय वापरणार तुम्ही, सेंटीमीटर. स्केलच्या साह्याने मोजणार आणि सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे. युनिट विचारलं, इथे इन्स्ट्रुमेंट विचारलेलं नाही, त्याच्यामुळे नीट प्रश्न वाचला. थिकनेस ऑफ द की, तुमची जी की आहे ती किती जाडीची आहे त्याच्यासाठी वापरणार mm. मिलीमीटर वापरणार. डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई, 2 शहरांमधलं अंतर काय, किलोमीटर मध्ये मोजणार आहात. लेंथ ऑफ द क्लोथ, कपड्याची लांबी मीटर मध्ये मोजणार आहात. हे सगळं आपलं झालेलं आहे आणि डिटेल मध्ये समजावून सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, व्हाय इज देयर इज अ नीड स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स. आता हे खूप महत्वाचं आहे. पॉइंट्सला आपण 1-2 असे पॉइंट्स करणार आहात आणि नीट 4-4, 5-5 वेळा या प्रश्नांची उत्तरं लिहून बघा. तुम्हाला डेफिनेटली पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळणार आहे. व्हाय इज देयर इज अ नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट. मग स्टँडर्ड मेजरमेंट टूलची गरज का पडली असा तुम्हाला प्रश्न आहे. मग पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात अशा पद्धतीने पहिला पॉइंट बनवा. स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स गिव्स करेक्ट अँड ॲक्युरेट मेजरमेंट. काय देतात ते, करेक्ट अँड एकदम बरोबर आणि ॲक्युरेट मेजरमेंट देत असतात म्हणून त्यांची गरज भासली. दुसऱ्या पॉइंट मध्ये एकाखाली एक पॉइंट लिहा. दे हेल्प एव्हरीवन गेट द सेम मेजरमेंट अँड अवॉइड मिस्टेक. त्याच्यामुळे काय होत असतं, सगळीकडे सेम मेजरमेंट असतं. याचं जसं हँड स्पॅन किंवा आपली फिस्ट याने वेगवेगळं मेजरमेंट येतं, पण तुम्ही स्टँडर्ड मेजरमेंट केल्यानंतर सगळीकडे सेम मेजरमेंट येतं. आणि तिसरा पॉइंट काय होत असतो, इट अवॉइड मिस्टेक. मिस्टेक प्रत्येकाच्या होत नाही कारण आपण स्टँडर्ड मेजरमेंट तिथे उपयोग केलेला आहे. ओके. 9th नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, obtain information about the measurement used in earlier days in your area to measure the distance, weight and volume. पूर्वीच्या काळी हे सगळं मोजण्यासाठी काय वापरायचंय, याचं तुम्हाला काय करायचंय, शॉर्ट नोट सारखं लिहायचं आहे. आता आपण शिकलेलो आहोत नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आणि स्टँडर्ड मेजरमेंट मध्ये. पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात, इन अर्लियर डेज पीपल यूज काय वापरायचे, हँडस्पॅन वापरायचे, फुटस्टेप पावलं वापरायचे, क्यूबिट, that is distance between from the elbow to the middle finger of the king is called as the cubit, and arm length
आर्म लेंथ वापरायचे, हे सगळे आणि काय करायचे ह्या गोष्टी डिस्टन्स मोजण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरत होते. पुढे नेक्स्ट वन, दे यूज स्टोन वेट अँड बीम बॅलन्स टू मेजर द वेट. तुम्हाला जर वजन मोजायचं आहे तर ते दगडांचा वापर करायचा आणि तो तराजू काटा होता. 1 किलो बटाटे घ्यायचे, 1 किलोचा दगड ठेवायचा आणि इकडे बटाटे ठेवायचे. अशा पद्धतीने पूर्वी बीम बॅलन्स वापरायचे. पुढे जर त्यांना व्हॉल्यूम मोजायचं असेल मग वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे वापरायचे. ते वेट मोजण्यासाठी बीम बॅलन्स वापरायचे. फॉर मेजरिंग व्हॉल्यूम दे यूज, आता तुम्हाला व्हॉल्यूम, तुला 1 लिटर पाणी द्यायचं आहे किंवा तुला विशिष्ट द्यायचं, मग तू 1 बादली पाणी देणार, 1 ड्रम भरून देणार, 1 बॉटल भरून देणार. अशा पद्धतीने दे यूज पॉट्स, भांड्यांचा वापर करायचे. कप्स आणि ट्रॅडिशनल कंटेनर, त्यांच्याकडे जे आहे हंडा, कळशी, त्याचा वापर करून मी तुला 1 हंडा पाणी दिलं, 2 हंडे पाण्याचे जर क्रायसिस असेल तर तुम्हाला परत तेवढे रिटर्न दे. अशा पद्धतीने व्हॉल्यूम मोजण्यासाठी ते पॉट, कप्स आणि ट्रॅडिशनल कंटेनरचा वापर करायचे. 3 पॉइंट झालेले आहे. आणि चौथ्या पॉइंट मध्ये दीज मेथड्स वेअर नॉट ॲक्युरेट, त्या ॲक्युरेट नव्हत्या. सो टुडे वी यूज स्टँडर्ड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्याच्याऐवजी आपण काय करतो आता, स्केल, मेजरिंग टेप, वेगवेगळे युनिटचा वापर करतो आहोत. सो अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी वापरायच्या. कशासाठी? मेजरमेंट करण्यासाठी. आता पुढच्या लेसनसह लवकरच येणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. पण काही विद्यार्थी अजूनही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला जसा फायदा होतो तसं तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.